शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न. राज्यात सीबीएसई शिक्षण मंत्र्यांची घोषणा. सरकारी शाळेतच मिळणार हायटेक शिक्षण. नव्या शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्येच सीबीएसई पॅटर्नचं शिक्षण दिलं जाणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तशी घोषणा सभागृहात केली. राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना सीबीएसई पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत. शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न. वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून 2 टप्प्यात अंमलबजावणी. सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तकं मराठीत उपलब्ध करून दिली जाणार. महाराष्ट्राशी संबंधित इतिहासाचा सर्वाधिक समावेश. सरकारी शाळांमध्ये सीबीएसईचं पॅटर्न सुरू झाल्यास त्याचे नेमके काय फायदे होतील ते देखील पाहूया. सीबीएसई पॅटर्न मध्ये सर्व राज्यात एकसारखाच अभ्यासक्रम असतो. वेगवेगळ्या राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी बदल्या आणि शाळा बदलणं खूप सोपं होतं. बहुतांश विद्यार्थी आणि पालक सीबीएसई पॅटर्न साठी अनुकूल आहेत. सीबीएसई पॅटर्नचा स्पर्धात्मक परीक्षांना फायदा होणार. राज्य सरकारकडून यंदा पहिलीच्या वर्गांसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलंय का? वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असलं तरी विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नसाठी कसं तयार केलं जाणार? राज्यात शिक्षक भरतीची घोषणा कागदावरच असताना नव्या पॅटर्नची अंमलबजावणी शक्य होईल का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे नियोजनाविना घोषणा केल्यास फक्त शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे तर एकूण शिक्षण व्यवस्थेचाच गोंधळ उडण्याची शक्यता अधिक आहे. सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.